नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचू कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 19 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील मलवडी येथील आप्पासाहेब देवकर. शेतकरी ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा त्यांनी हा प्रवास केला या संदर्भात आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. महाराज म्हणजे तुम्हाला पूर्व पुण्य नाही नशिदर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आताच आषाढी वारी झालेली आहे. या वारीला तुम्ही गेला होता का? वारीला शक्यतो माझं काय होतं, शेतकरी आपण पडतो, शेतीतली कामं नेमकी असतात आणि त्यामुळं मी वारीला फक्त एकादशीला जातो. आषाढ वारी आणि माघवारीला 2 दिवस मुक्कामच जातो. आषाढ वारीला पण 1 दिवस जातो, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्काम करून 1 दिवस माघार येतो आम्ही. पण आळंदी किंवा गोंदवले ते पंढरपूर अशी डायरेक्ट आम्ही काही वारी आतापर्यंत मी केलेली नाही. बर, आता वय किती आहे तुमचं साधारण? माझं आहे 64. आणि मग त्यावेळेला शेणा महाराज पुण्यतिथीला मग बाहेरचा कीर्तनकार मागवायचा, तर तो सगळा खर्च हे एकट्यानंच भरायचा सुरुवातीला. मग त्यापेक्षा म्हटलं असं करूया, आपणच कीर्तन करूया. बर, शेणा महाराजांचे अभंग बाहेरचा मागवला तरी तो शेणा महाराजांचा अभंग घेणार नाही आणि तुकाराम महाराजांचे अभंग किंवा इतर संतांचे अभंग घेऊन त्याच्यावर बोलणार आहे. त्यापेक्षा मग आपण काय करूया, शेणा महाराजांचाच अभंग निवडायचा आणि त्याच्यावरती 4-5 वर्ष मी कीर्तन केली. त्यावेळेला सुरुवात झाली. परंतु पहिलं कीर्तन तुमचं शेणा महाराज पुण्यतिथीला ते पण गावामध्येच गावामध्येच झालं. बर, कसं पहिलं कीर्तन सांगताना कसं आलं? म्हणजे बऱ्याच वेळेला भीती वाटते, मनात काहीतरी येतं, लोक असतं. पूर्ण तयारी केली होती मी. कीर्तनाची पूर्ण डोक्यात असायचा माझा विषय, बाबा हा अमुक अभंग घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा आम्ही रामकृष्ण हरी पण बऱ्याच वेळा कोणाला बोलत नाही. कीर्तनकार काय करते, अभंग घेतात, परंतु अभंग सोडून ते दुसरीकडे वळत जातात. ते नाही, जे महाराजांनी सांगितले की जे वेदामध्ये जे ज्ञान ग्रंथामध्ये जे सांगितले, ग्रंथ पाहून करावे कीर्तन, त्या पद्धतीचं तेच फक्त विषय पुढे द्या. आणि त्या पद्धतीने मी 5 वर्ष कीर्तन केलं. परंतु एक वेळ मग मलवडीचं असं झालं की एक प्रवचनकारच आले नाहीत. त्यांचा सकाळी फोन आला, प्रवचनकार येणार नाहीत. आता ऐन वेळेस प्रवचनकार शोधायचा कुठं? त्यामुळं महामुनी आप्पा होते मलवडीतले, आप्पा महामुनी. त्या आप्पा महामुनी आणि 1-2 आले माझ्या दुकानमध्ये. दुकान धंदा सलूनचा माझा असणारा व्यवसाय, त्याच्यामध्ये तिथं बसलो होतो आम्ही. मगर सर पण होते. मगर सर म्हणजे आजच्या नाही आला तर मग काय करायचं? म्हणजे आता तुम्ही शोधा कोणीतरी. बोलता बोलता सर म्हणजे मग तुम्ही दोघांपैकी कोणतरी करा नका. तर मगर सर म्हणजे तुम्ही जावा, आम्ही मगर सर, तुकाराम सर, तुकाराम मगर सर. मग ते म्हणजे आम्ही दोघांपैकी कोणी नाही कोणी करू, तुम्ही जावा. ते निघून गेले. म्हणजे आप्पा संध्याकाळची प्रवचनाची तयारी कर. अरे प्रवचन अजून मी केलंच नव्हतं, काही नव्हतं आणि सुरुवात करायची म्हणून 1-2 सहाय्य घेतलं. राणंदचे शिंदे सर होते, ते शिंदे सरांकडे गेलो. शिंदे सर म्हटले, बघ तू अभ्यास करतोयस, ज्ञानेश्वरी वाचतोय, गीता वाचतोय, गाथा वाचतोयस, मग तुझा जो अभ्यास आहे हे तुला सांगायचे, ते समोरच्या माणसाला माहिती नाही. मग तू त्या पद्धतीने तयारी कर. आजच्या दिवसभरात तू तयारी कर आणि ते संध्याकाळचे प्रवचन तू कर, असं त्यांनी सांगितलं. आणि मग पहिलं प्रवचन माझं तुकाराम बीजेला इथेच झालं, मलवडी. म्हणजे पहिलं कीर्तन पण तुमचं गावातच झालं, मंदिरात, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात झालं, म्हणजे मलवडीतच झालं. हो, मलवडी महाराजांच्या. आणि प्रवचनाचा पण शुभारंभ गावातच, मलवडीतच झाला. हे दोन्ही संधी तुम्हाला गावातल्या लोकांनी दिले आणि खंडेरायाच्या नगरीमधला हा शुभारंभ तुमचा झाला. हो. आता माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही सलून व्यवसाय करता, शेती करता, म्हणजे हे दोन्ही करत तुमचं काम चालू आहे. पण प्रश्न असा आहे की कीर्तन म्हटलं किंवा प्रवचन म्हटलं त्याला अभ्यास लागतो. हो. मग तुम्ही अभ्यासाला वेळ कसा देता? कामामध्ये काम काही म्हणा रामराम. मी ज्यावेळेस ते ओवी निवडतो, त्या अभंग निवडलेला होता पहिला मी बऱ्याच 30-35 कीर्तन केलेले आहेत. आता तो सांगायचा योग असा, एकदा परतवडीत
कीर्तनकार काल्याचा कीर्तनकारच झाला नाही आणि तिथून लोक न्यायला आली. माझं गिरायक चालू होतं. गिरायक म्हणजे अरे म्हणजे एवढं नसतं केलं, थोडस सुरुवात केली नसती तर तुम्हाला सांगितलं असतं नाही म्हणून आहे जावा तुम्ही, तर पहिलं नको म्हणून असं काय भक्ती कार्याला. अहो पण म्हणलं माझा विषय नाही तो. नाही म्हणजे तुम्ही जा. मग इथून जो गाडीवर न्यायला आला होता तो म्हणला तुम्ही दहीहंडी तरी फोडा. आता त्या परतवडीमध्ये 6-7 कीर्तनं मी पूर्वी केलेली आहेत आणि त्याच ठिकाणी जर काल्याचा प्रसंग आलाय तर आता म्हणलं नको कसं म्हणायचं. मग मी काय केलं, म्हणलं चल ठीक आहे. मग इथून गाडीवर बसलो त्यावेळेला कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, त्याचं म्हणलं निरूपण करायचं. अवघाजनी प्रकाश त्याचं निरूपण करायचं. मग तो अभंग तरी पाठ पाहिजे. मग परकंदी येईपर्यंत त्या गाडीवर मागे त्या गाडीवाल्याला सांगितलं बोलायचं नाही, मला अभंग पाठ करू दे, तू परतवडे येईपर्यंत काय बोलू नको. आणि मग भगवंताच्या कृपेनं आतापर्यंत जे काय ते सुचलं ते तिथं गेल्यानंतर 1 तास ते अभंगाचं चिंतन आणि 1 तास काल्याचा प्रसंग, 1.25 तास, असं 1.25 तास कीर्तन अचानक जाऊन केलं. सुंदर असं कीर्तन झालं आणि मला समाधान झालं की बाबा मी आलं मला काहीतरी प्रसंगाला उभं राहतात. काल्याचं कीर्तन म्हणजे जिथं अडचण न बाहेर. हो. आणि ज्यावेळेला ते आपण अभ्यास करतोय, जो अभ्यास करत असताना त्या ओवीचा विषय, त्या अभंगाच्या त्या जे चरण आहेत, तो दिवसभर काम जरी करत असलं तरी ते डोक्यातच ठेवायचा. मग त्यावेळेला जे काही सुचल तर आपला अभ्यास पूर्वी झालेला असतो, थोडं पाठांतर झालेलं असतं. मग त्या अभ्यासाच्या अंतरानं जे आपल्याला सुचलेलं आहे ते लगेच वही आणि कागद आणि पेन घ्यायचा, त्याच्यावरती त्या ओवीला ते काय सुचलं, द्रष्टांत कुठला पाहिजे होता, एखादं प्रमाण काय पाहिजे ते लगेच मग तिथं लिहून काढायचं. मग खाली वर झालेलं नंतर मग ते घरात निवांत वेळ झाला ते एकत्र मग त्याची लेवल सांगर बांधारे भक्तीची तशी ते सांगत लावायचे कुठे काय पाहिजे आपल्याला. मग ते त्या पद्धतीने मी हळूहळू ते पूर्ण काम करायचो. म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम गायले भावश्रम सुख होईल दुःखाची सुख दिली. माऊली अजून एक प्रश्न आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला कीर्तनकार म्हटलं का स्वर बघितला जातो, स्वर महत्वाचा असतो आणि स्वराकडे लक्ष असतं सगळ्यांचं. हो. तर तुम्ही स्वर तुम्ही कसा मिळवला? म्हणजे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. एक प्रकारे एक जण बघतो चिंतन, दुसरा बघतो विनोद आणि तिसरा बघत असतो सूर. हा मुळात मला सूरच कमी पहिल्यापासून. माझा आवाज घोगरा आहे आणि त्या घोगऱ्या आवाजानं मी तशी 30-35 कीर्तनं केलेलीच आहेत. बाहेरगावी सुद्धा केलेली आहे. एकदा बुधात केलेलं आहे, वडगावमध्ये बिबी वडगाव तिकडे आहे तिथे केलेलं आहे, परत कोराळ्यामध्ये कीर्तन बाहेर असे केलेले आहेत. परंतु आपल्याला लक्षात आलं शेडगेवाडीमध्ये 6-7 कीर्तन केलेले आहेत. पण तिथं स्वराची जाणीव आपल्याला यायला लागली की बाबा आपण स्वरामध्ये चुकतोय, लोकांना स्वर नको वाटतोय. मग तो स्वर नको वाटतोय, आपला स्वर बरोबर त्याला लागत नाही, हे जाणीव झाल्यानंतर मग मी कीर्तनं बंद केली आणि आहे ते प्रवचन आपले चालू ठेवले. मग काही ठिकाणी प्रवचन कोळत जायला होते, पालवणला होते. आता दुसरा विषय असा आहे की तुम्ही प्रवचन आतापर्यंत सांगितलेले आहेत, कीर्तनकार आहेत आणि लोकांनी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं असेल की आप्पा महाराज असं झालं, आप्पा महाराज असं झालं, तुमचं हे प्रवचन आवडलं. प्रतिक्रिया कशा आल्या तुम्हाला? ज्यावेळेला कीर्तन करत होतो त्यावेळेला गणेश महाराज शिंदे खवळे त्यांच्या माझ्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन असायचं. ते जाऊन चौकशी करायचे, अरे रात्रीचे कीर्तन. मग त्यांनी सांगायचे ते स्वरात गेले, जरा स्वरात फसले, पण चिंतन सुंदर झालं. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया त्या बाजूने मला मिळत होत्या. म्हणजे त्यांचे डायरेक्ट येऊन बोलले एक दिवस तुमचं चिंतन चांगलं होतंय पण तुम्ही गायकी तुमची जरा बिघडते. म्हणजे काय काय वेळेला असं होतं जे प्रवचन सुद्धा करतोय ते लोकांना आवडतंय, ते नंतर आपल्याला बाहेरून कळतं की समोर तोंडावर कोणीच बोलत नाही, परंतु जे जाणवतं, जे लोकांचा सहभाग असतो त्यावेळेची जी बघण्याची प्रक्रिया आपल्याला जे एक लोक बघतायत ज्या भावनेनं, त्यावेळेला असं जाणवतं, त्यावेळेला असं जाणवायला लागलं आपलं बाबा योग्य झालंय प्रवचन. आपलं लोकांचा चेहरा वाचायला शिकलं पाहिजे. त्या चेहऱ्यावरनं आपल्याला जाणवतं हा बाबा प्रवचन चांगलं झालं.
ऐकायला कमी असते. परंतु बऱ्याच वेळा आता प्रवचनाचं काय होतं, मलवडी असेल किंवा इतर भागात सुद्धा प्रवचन ऐकणारे कमी, म्हणजे मंदिरापासून ऐकणारे कमी, मंदिराच्या बाहेर बरेच जण थांबलेले असते. काम करत करत ते प्रवचन ऐकत असतात आणि त्याची नंतर प्रक्रिया येते प्रतिक्रिया की बाबा तुमचं सुंदर प्रवचन झालं. आता मलवडी सुद्धा मी आता यावेळेला प्रवचन केलं. एक जण त्याच्या शेतामध्ये वाकुरी तोडत होता. तो संध्याकाळी येऊन त्याला काय त्याचं भक्तीचं ज्ञान काय बाकीची भानगड नाही, पण तो संध्याकाळी मला दुसऱ्या दिवशी म्हटला, आप्पा तुमचं कालचं प्रवचन ऐकलं बरं का, सुंदर प्रवचन झालं. हीच प्रतिक्रिया आपल्याला. धन्यवाद आप्पा. तुम्ही खर तर ओबी प्रवचन कीर्तन सांगत असताना वेगवेगळे अनुभव तुम्ही मानदेश भूषणच्या प्रेक्षकांना सांगितले. मानदेश भूषणला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी.